सय्यारा पण माय मित्र असे करन असं वाटलंच नव्हतं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आज जरा तयारी करायला वेळ झालता म्हणून डायरेक्ट कॉलेज मधूनच ब्लॉग सुरू केला. आपले मित्र उभे आहे इथं, कारण आमची परंपराच आहे. कोणी किती लवकर आलं जर बाकीचे पोरं आले नसन ना त्याच्यासाठी थांबाच लागन भाऊ. मस्त दिवसभराचे लेक्चर केले. इकडे पहा, संध्याकाळी रूम वर आलो तर मित्राचा प्लॅन बनला का सय्याराच पाहायला जायचं आहे. मग काय निघालो ना आम्ही 5 मित्र, कारण आमच्याजवळ पोरी तर होत्या नाही. मित्र पिक्चर पाहायला जावं लागत होतं. थिएटर मध्ये बसलो आणि मस्त पिक्चर पाहायला लागलो. पिक्चर तर आम्हाला आवडला, पण खरी मजा आमची इंटरवल मध्ये आली. कारण पुऱ्या थिएटरचा जर सर्वे केला असता तर फक्त आम्ही 5च जण पोरं होतो, बाकी सारे कपल होते. आणि आमच्या भकाल्या पाहून पुऱ्या थिएटर मधले कपल आम्हाला शिव्या देत होते. आता बेकार आम्हालाही वाटत होतं, पण 170 रुपये भरले होते ना, तर नाही कसं म्हणता पुराच पिक्चर पाहिला आणि बाहेर आलो. थिएटर मधून बाहेर आल्याच साऱ्या मित्रांनी ठरवलं का सय्यारा पिक्चर पाहायला आलो असं कोणाला सांगायचं नाही भाऊ. F1 पाहिला असंच सांग जा. आता पिक्चर पाहिले पुण्यात आलोच होतो तर दगडूशेठचं दर्शन घ्यास लागल ना, म्हणून पहा रात्रीचे 1 वाजले होते तरी आम्ही दगडूशेठचं दर्शन करायला आलो. मस्त साऱ्याने दर्शन गिर्शन केलं आणि इकडे पोट्टेची वेगळीच फॅन्टसी. पोरं म्हणे 1:30 वाजता आम्हाला पोहेच खायचे आहे. आता आपल्या मित्राचं मन मारणं काही पुरत नाही म्हटलं, म्हणून सरळ आलो नॉर्थ स्टॉप वर. इथं मस्त पोहे खाल्ले. चला मग आता लवकर जा लागते रूम वर, कारण 2 वाजले भाऊ. मी भेटतो उद्या. तोपर्यंत जय महाराष्ट्र.